5 तारखेलाच पोचायला पाहिजे. आमच्या डिपार्टमेंटमधली देखील यंत्रणा किती फास्ट आहे आपल्या लक्षात आलं असेल. पण हे देखील लक्षात आलं असेल की 4 तारखेचं पत्र, आज तारीख किती, 10, 6 दिवसानं मिळतंय. त्याच्यामध्ये आमच्या कामामध्ये देखील यश आहे हे आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. आणि 4 तारखेला जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये कुठेही नाराज आहे म्हणून पत्र दिलेलं नव्हतं. शेवटी मंत्रिपदाचा कार्यभाग सांभाळत असताना मंत्री म्हणून माझ्या अपेक्षा प्रधान सचिवांकडनं काय आहेत हे सांगणं म्हणजे नाराजी होत नाही. मी ते पत्र पाहिजे तर तुम्हाला परत वाचून दाखवतो. ह्याच्यामध्ये कुठेही नाराजी माझी आहे का? तर पत्रातनं कसं काय माझा चेहरा दिसतो हे पण कळत नाही मी नाराज आहे म्हणून. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण या पत्रामध्ये कुठेही नाराजीचा सूर पण नाही आणि त्याच्यामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही. या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर प्रशासनानं धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्याची कल्पना मला द्यावी जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी, MSMEसाठी, स्मॉल स्केलसाठी माझ्याकडे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं अजून एक विभाग आहे मराठी भाषा. त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवनमधनं मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. दुसरं मी असं सांगितलं की सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे जसं राजकारणात महत्त्वाचं आहे तसं अधिकारांचं देखील विकेंद्रीकरण करणं ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणजे सगळंच मंत्र्याकडे सहीला आलं पाहिजे ही जी काय भूमिका कदाचित मला माहीत नाही चांगली आहे की वाईट आहे मी केलेलं. मी काय म्हटलंय त्याच्यामध्ये की माझ्याकडे आल्यानंतर मुंबईला फेऱ्या मारून जर मी एखाद्याचं काम करणार असेल तर त्या फेऱ्या मारणाऱ्यांची एनर्जी किती वेस्ट होणार आहे हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलंय की स्वतःकडचे अधिकार जे मुख्यमंत्री महोदयांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे की सगळेच अधिकार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा ते आरओ लेवलला जर अधिकार गेले, BCC आम्हाला आरओ लेवलला जी द्यायची होती ती आज काहीतरी COच्या कार्यालयात आलेलं आहे, ते जर परत खाली गेले तर लोकांना सोयीस्कर होणार ना. याच्यामध्ये नाराजीचा विषय नाही, याच्यामध्ये मंत्री म्हणून मी माझी भूमिका मांडलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे, आपण इज ऑफ डुईंग बिझनेसचा चर्चा करतो किंवा त्याचा विचार करतो. याचा अर्थ काय की समोरच्याला जेवढं सोयीस्कर होईल तसं लवकरात लवकर काम करावं असल्याचा मराठीतला अर्थ. मग जर त्याच्यासाठी मी माझ्या प्रधान सचिव जे प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांना पत्र दिलं तर नाराजी कशी काय असू शकते? त्याच्यामुळे अजिबात नाराज नाही आणि नाराजी असण्याचा संबंध नाही. हो, मी कॅबिनेट मंत्री आहे, मी उद्योग मंत्री आहे, माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतो. त्याच्यामुळं नाराजी असण्याचं काही प्रश्नच येत नाही. शेवटी मी 2013ला पण मंत्री होतो. 2013ला मी 9 विभागांचा राज्यमंत्री होतो. त्याच्यानंतर मी अंदाज समितीचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो. त्याच्यानंतर मी आता उद्योग मंत्री आहे. त्याच्यामुळं प्रधान सचिवांचा मान सन्मान, प्रधान सचिवांची खुर्ची, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार हे मला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळं तुमचा जो गैरसमज आहे की मंत्री प्रधान सचिवांवर नाराज झाला किंवा नाराज आहे किंवा त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे असं कुठेही पत्रामध्ये मी लिहिलेलं नाही. उलट प्रधान सचिवांनी उद्योग विभाग हा सहजरित्या सांभाळला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, उद्योजकांना त्यांना झाला पाहिजे. आणि या पत्राचा फायदा काय झाला? काल आमचे सचिव जे आहेत, सेक्रेटरी आहेत, ते स्वतः नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी तिथल्या उद्योजकांची बैठक घेतली. म्हणजे मला असं वाटतं की या पत्राकडे बघताना माझी नाराजी बघण्यापेक्षा कुठंतरी मंत्रालयामध्ये चांगल्या पद्धतीच्या प्रथा आणि परंपरा आणायच्या आहेत, यासाठी मी पत्र दिलेलं आहे. एक मिनिट, मी परत तुम्हाला हे पत्र एकदा वाचून दाखवतो. मी लावलेला अर्थ माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. लोक काय लावतात अर्थ, त्याच्याशी वैयक्तिक माझं काय म्हणणं असण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला लोकशाहीतला तो अधिकार आहे. मी याच्यामध्ये काय म्हटलंय की